कोपरगावच्या सुज्ञ मतदारांना माझा सप्रेम नमस्कार. मतदार बंधू भगिनींनो, 20 तारखेला जे नगराध्यक्षपद आणि 30 नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे, त्यासाठी मी आपल्याला काही आवाहन करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना मला 50 वर्षापूर्वीचा काळ आठवतो. बरोबर 1972 साली मी राजकारणात प्रवेश केला. आदरणीय शंकररावजी कोले साहेबांच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये मी प्रथम सहभाग घेतला आणि त्यानंतर सातत्यानं आदरणीय शंकररावजी कोले साहेबांच्या नेतृत्वाखाली मी कोपरगाव शहरात कार्यरत राहिलो. परंतु मला आठवतं, पहिली मी निवडणूक लढलो 1984 साली. लढलो नव्हे, त्या निवडणुकीत लढण्यापासून मला वंचित करण्यात आलं. 1984 साली मला इंदिरा काँग्रेसचं आमदारकीचं तिकीट मिळालेलं होतं. त्या आमदारकीचं तिकीट आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मला वर्षा बंगल्यावर बोलवून घेतलं. त्यांनी मला सांगितलं की पंतप्रधान इंदिरा गांधींनी तुम्हाला तिकीट देण्याचं नक्की केलेलं आहे. परंतु त्या वर्षा बंगल्यावर जात असताना मला आमचे त्यावेळचे नेते शंकररावजी कोले साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अडवलं, माझ्यावर दबाव आणला आणि मला त्या ठिकाणी वसंतदादांसमोर अंडरटेकिंग द्यायला लावलं की मला तिकीट नको. मग ते तिकीट दादा पाटील रोहमरेंना जाहीर झालं आणि दादा पाटील रोहमरेंना निवडणुकीमध्ये निवडून आणण्यात मी पुढाकार घेतला. त्यानंतर मला आठवतं 1986 साली नगरपालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत आमचे परममित्र मोठे बंधू पद्माकांत भाऊ कुदळे हे निवडून आले. माझी पत्नी देखील निवडून आली आणि सर्व पॅनल कोयटे आणि कुदळे यांच्या नावावर लढवलं गेलं, के पॅनल. त्या निवडणुकीमध्ये देखील प्रचंड बहुमत मिळालं आणि पद्माकांत भाऊ कुदळे नगराध्यक्ष होणार हे शेवटच्या क्षणापर्यंत नक्की होतं. शेवटची मिटिंग माझ्या आठवणीप्रमाणे माळीनगरला झाली. माळीनगरच्या मिटिंगमध्ये ऐन वेळेस पद्माकांत भाऊंना डावलून त्यावेळचे नगरसेवक स्वर्गीय बाळासाहेब सातबाईंना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. ती देत असताना ती संधी 1 वर्षाकरता देण्याचं निश्चित केलं गेलं होतं. 1 वर्षानंतर आम्ही आमचे नेते शंकररावजी कोले यांच्याकडे अनेक चक्रा मारल्या. त्यांना सांगितलं 1 वर्ष झालेलं आहे, आता बाळासाहेब सातबाईंना राजीनामा द्यायला सांगा. परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि नंतर 5-6 महिन्यांनी आम्हालाच सांगितलं की बाळासाहेब सातबाईंवर तुम्ही अविश्वास आणा. तो अविश्वास देखील आम्ही आणला. परंतु अविश्वास आणल्यानंतर